नमस्कार सर, नमस्कार. तुमचा परिचय द्या ना. मी अनिल रामराव देशमुख, सारोळा बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. ओके. आपण आता तुमच्या गंगाफळाच्या प्लॉटवरती आलेलो आहे. किती क्षेत्र आहे सर हे? 4 एकर. 4 एकर क्षेत्र आहे. बरं, यामध्ये तुम्ही SCT वैदिकचा वापर केलेला आहे? 100% जे ते सगळं आपलं वैदिकचं वापरलेलं आहे. बाकी काही दुसरं रासायनिकचा एक दाणा निघूनचा फवारणी नाही केलं, मटेरियल म्हणजे काहीच नाही? सगळं घेतलेलं आहे. ओके ओके. आता आपला प्लॉट जवळपास हार्वेस्टिंग चालूच आहे. आज पहिल्याच दिवस, आज 4 टन तोडला. आज पहिला 4 टन तोडला सुरुवात केली. तर मग तुम्ही SCT वैदिकचं हे माझ्या माहितीप्रमाणे कधीपासून SCT वैदिक वापरता? मी याच्या अगोदर माझे पपई पीक होतं ना, हम्म. त्याला सुद्धा वापरलं, पण मग ते अर्ध्यातच घुसलो होतो. अच्छा अच्छा अच्छा. तो प्लॉट थोडा पाऊस खूप झाला, त्याच्यामुळं खराब झाला. हा 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 म्हणजे मेन कारण व्हायरस समजा. हा 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 हा. तर मग म्हटलं आता तो प्लॉट संपल्यानंतर मग मी हे करायचं ठरवलं. गंगाफळ. गंगाफळ करायचं तर SCT वैदिक वरच करायचं 100%. बरोबर. त्या अगोदर आमचा परिचय पपईच्या वेळेस पासून झालेलाच होता. हा 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 हा. मग त्या ठरल्याप्रमाणेच आम्ही अगदी बेसल डोस पासून त्याची सुरुवात केली. बरोबर. बेसल डोस पण नाही टाकला हा. आम्ही. चांगलं 16 दिवशी लागवडीच्या 16 दिवशी पहिला डोस दिला. बरं, तुम्ही डोस मध्ये काय काय घेतलं होतं? कृषी अमृत, RNPH, SSM, सॉइल चार्जर दिले आणि सॉइल चार्जर पण दिलेले. हो. म्हणजे सॉइल चार्जरची रेग्युलरिटीच होती थोडक्यात. वापरत होतो. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी की समजा त्याच्यानंतर तुम्ही LSQ पण केलेली आहे ना? हो. LSQ ट्रीटमेंट पण केलेली. बरं, काय वाटतं प्लॉट बघून, काय वाटतं तुम्हाला? नाही, मी तर हॅपी सर. अच्छा. आता मला बाजारभाव काय मिळेल, हे काय उत्पन्न तर माझं अगदी 50 टनाच्या पुढेच येईल, तो काय विषयच नाही. बाजार काय मिळतं आता माझा नशिबाचा भाग आहे. बरोबर आहे. पण इतकं सुख आणि समाधानी काय झालंय, जास्त पिकाकडे जाऊन पाहण्याची गरजच नाही. ते सगळं पिकाचं संरक्षण म्हणजे आपलं SCT वैदिक सगळं सांभाळून घेतो. आपण निवांत झोपू शकतो शेतकरी. गारपिटी मध्ये सापडलेला आपला हा. सर हे पाणी आहे ना, हा, हे जे पाणी क्यों बोले मोठे हे मोठे काय हे हे जे झालेलं आहे, हे सगळं सगळे गार बारीक हरभरे चण्यासारखी गार पडली होती. बरोबर आहे. त्याच्यावर फाटलेली दिसतील तुम्हाला, जी ओके. फाटलेली. हा आणि त्यावेळेस कुठे कुठे फळाची सुरुवात झाली होती. हा हा त्या हा. फळांनाही गार लागलेली होती. बर त्याचे काही फोटो सुद्धा मी काढलेले होते. बर बर. आता झाले असतील तिथे. हा, तर ते फळ सुद्धा वाढी लागलं पूर्ण. वास्तविक ते सडायला पाहिजे होतं बरोबर आहे. छोटा असताना. हा हा हा. काहीच नाही, पूर्ण डेव्हलप. बरोबर आहे. बघा जे गारपीट पोषणाच्या झालेलं ताकदीमुळे ते पूर्ण ते वाढलं. सडलं नाही, ते फळ पूर्ण पक्व झालं. म्हणजे वापरून तुम्ही एकंदरीत एकदम समाधानी आहात? एकदम समाधानाने, एकदम खुश आहे. हे जे आपण फळ बघतोय, तर फळाच्या क्वालिटीमध्ये काय तुम्हाला वाटतं? आता मी पहिल्यांदाच केलेलं आहे आणि हा चक्री टाईपचा आहे. याचं अगदी ज्यांची सीड कंपनी आहे ना, त्यांनी सुद्धा सांगितले ते आमचे साधारणतः 3 किलो ते 4 किलो 4.5 किलो पर्यंत येतं बुवा असं. बर 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 बर. आपलं आता 3 किलो पासून तर साधारण 5.5 पर्यंत वजन भरून राहिलं. ऍव्हरेज 3.5 ते 5 किलो प्रत्येक फळाचं वजन आजच्या कंडिशनला आहे. आहेच, बरोबर आहे. आणि समजा आज हे पहिल्यांदा फळ सुद्धा 5च्या पाच- पुढे पाच 5.5 पावणे 6 पाच, 5.5 5.5 घ्या बरं, उचला बरं थोडंच सर. हेमंत सर, मी तुम्हाला ते हा, ऐक नाही. फोटोवर वजन केलेलं सुद्धा दाखवलं. हो, काट्याने वजन काट्यावर केलेलेच आहे. छोटा काटा आम्हाला लक्षात नाही राहिला आता घेऊन यायचं. अच्छा अच्छा अच्छा. ही 5 किलो प्लसच आहे. त्याच्या इथं याच्या खाली जर काटा ठेवला साहेबांनी, हेच फळ तोडलं, अर्धा किलोचा फरक पडतो. हो, बरोबर आहे. हे ते बुंद्यावर वजन वजन येतं. असतं. खाली ते फळाला वडून जातं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर मी जे इथं मोजलं होतं तेच घरी कापून घेऊन गेलो तर अर्धा किलो वाढलं. आहे. अच्छा. अरे म्हणलं बुंद्याला राहिल्यामुळे आपण फक्त नुसतं असं खाली घालतो ना. हा 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 हा. म्हणजे आता समजा ह्याच शेतामध्ये हे SCT वैदिकचं दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष. आणि समजा एकंदरीत जर बघितलं तर सगळीकडे ओव्हरऑल एकदम हिरवागार प्लॉट आहे की नाही? आता दावणीत, कडक ऊन आता होतं. त्यावेळेस जे पाऊस पडला साहेब हा, हा. आणि गारपीट झाली ना, हा हा. त्यावेळेस जो काही टरबुजांचे प्लॉट होते रासायनिकच्या याच्यावरती, हम्म. इथं आमच्या बाजूला आमच्या भाऊंचा सुद्धा होता. बर तर त्यांचे म्हणजे माल सेटिंग होऊन गेलेला होता. फळं बऱ्यापैकी मोठी होऊन गेली होती. तोडणीच्या शेवटच्या काही दिवसात तर जेव्हा तोडणी केली ना, फळं पान नव्हतं राहिलं. पान नव्हतं राहिलं. सगळं पान गारपिटीमध्ये शिवारात आणि नुकसान झालं.
टरबूजाला. हम्म. आणि इकडे बघा ना तुम्ही आता. हा ना, आपलं बघितलं तर काहीच नाही हा, ना, एकदम. एकदम हिरवाच प्लॉट आता आहे. आपण दुपारी अगदी आता 4च्या सुमारात बसलोय म्हणून. बरोबर आहे. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला पाणी लावलं नव्हतं, माल तोडणं होतं म्हणून पाणी हा. बंद होतं कालपासून. बरोबर आहे. आणि नाहीतर अजून याच्यापेक्षा आता तो आपण जर अजून 1 तास उशिरा राहिलो असतो ना हा संध्याकाळी किंवा सकाळी राहिला तर इतकं टवटवीत वाटतं ना, मध्ये आलं की बाहेरच नाही वाटत. त्या कडक उन्हात ग्रीनरी आणि लस्टर खूप चमकते अजून. हा लस्टर. आणि आम्ही मगाशी हे बघा, हे बघ, समजा तुम्ही कुठलंही फळ जरी घेतलं तर फळ एकदम छोटं घ्या मोठं घ्या एकदम चमकू राहिले, आहे की नाही. समजा इथं पण आहे, म्हणजे फळ एकदम असं. ते तुमच्या बाजूला आहेत 2. हा, फळांना क्वालिटी खूप आहे. चमक आहे. मला एक सांगा की समजा संरक्षणासाठी काय काय आपण उपाययोजना केली, काही फवारण्या वगैरे? संरक्षणासाठी आपण- 3 हात मारले. हो, हो. आपलं सॉरी 2 स्प्रे केलेत आपण. कुठल्या प्लांट फायटरचा हं. आणि हेल्थ फायटरची ड्रिंचिंग केलेली आपण. अच्छा. हो, त्यामुळे बऱ्यापैकी ते तत्करून आहे. त्यामुळे म्हणजे एवढं आळीचं वगैरे त्यात प्रमाण जाणवलंच नाही. प्रिव्हेंशन तिकडे एकच झाला होता तो, तिकडं एक जो 1 एकराचा प्लॉट आहे हा, हा. ना, एकच स्प्रे झाला होता. ते खूप दाटलं होतं त्याचं. बर. तर पाय नाही ठेवू शकत आता या परिस्थिती ना. हम्म. तो मग मी त्याला ते जे आपलं एक हे होतं हेल्थ फायटर ना, हो हेल्थ ते मग ते 1 लिटर ड्रीप मधून सोडून दिलं होतं. अच्छा, हेल्थ फायटर ड्रिप मधून सोडून दिलं होतं. मग आता त्याला फवारणीच करता येत नव्हतं. हा. फवारणी त्याला पॉसिबल एकच स्प्रे झालेला आहे. तर ते बाकी काही फवारणी ड्रोनने करावी लागली, पाय ठेवायला नाही, लागला. ड्रोन केलीच नाही साहेब. मग करायची होती पण केली करायची. नाही. हा, त्यामुळेच ती ड्रोनच्या कारणामुळे मग ती मी स्थगित ते- केली आपण. मग ड्रोन हे म्हणा ते एवढं हे होणार नाही. हम्म. आणि मग मी विचार केला ते ड्रोनच्या फवारणीतच मला 3000 रुपये लागणार. बरोबर. मग म्हणलं खर्च वाढणार त्याच्यापेक्षा ते साईज चार्जर सोडून दिले. अच्छा. म्हणजे राहिला तो तेव्हा. म्हणजे फवारणी करायची तर सॉइल चार्जर आणि साईज चार्जर सोडून दिलं. आता तेल पोषणाला द्यायचंच होतं. हा. म्हटलं मग ते 3000 नुसते याच्यात जातील. पुन्हा हे लागलं ड्रोनचा तर मग खर्च ते ड्रोनचे बी पैसे याच्यातच टाकून द्या, त्या ड्रीप मधून सोडून. मग त्याचा अजून डबल फायदा झाला ना. आता त्याचा साईज मध्ये फरक size दिसतो मध्ये आपल्याला. लागला ना फरक चांगला. बरोबर आहे. आता केलेला तर मी पहिल्यांदाच आहे. हा. पण आता इतक्या म्हणजे हराभरा प्लॉट आहे हम्म. मस्त ते. आणि सगळ्यात हा आला ते आला ना, आता काय मारून 5च्या दिवशी काय मारून 4थ्या दिवशी काय सोडू. निवांत शेती, काहीच विचारच करायची गरज नाही, एकदम मस्त पैकी. एकदम आरामात निवांत. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याकडे माणूस नाही. अरे बाबा. प्लॉटला ठिबक मधून पाणी सोडणे सुद्धा फक्त त्या 2 फवाऱ्यापुरता माणूस लावलेला आहे. बाकी सगळं तुम्ही स्वतः केलेलं आहे. सगळं ड्रिपच सोडायचं होतं सगळं. होय, म्हणजे आपल्याला एकदम निवांत शेती. निर्णय करून घेतल्या होत्या. तुम्ही बसला होता, कुठलं तुम्हाला हा. जागा दिसणार गवत नाही. सुद्धा दिसणार नाही. हा, कुठंच नाही. निर्णय करून घेतल्या होत्या. हा. एक शेवटची निंदे फळदारणा सुरू झाली तेव्हा म्हटलं परत आणखी मध्ये सगळं हे झाल्यावर आपल्याला निंदणी जमणार नाही. बरोबर. मग ते गवत होतं ते परत बी परत म्हणून म्हटलं चला तू दुसरं हात साफ करून घेतलं. बर. आणि तसं बघितलं तर अजूनही हा माझ्या मते 70 दिवसाचा प्लॉट आहे ना सर. 70 दिवस झाले. 70 दिवसात अच्छा. हा, 1 फेब्रुवारीची लागवड आहे साहेब. हा ना. हा. आज आपण 4 ते 5 किलो पर्यंत आज 70व्या दिवशी फळ. पोहोचलोय. बरोबर आहे. त्यामुळे हे आता अजून ही एक जात आता इथं बाजूला दुसरी जाते. आता तिच्यात आपण थोडं बसतो. किती असले का? अरे हे 8-7 किलो तर आरामात येईल. हे बघ, इथं शेजारी पण एक आहे. 7-8 किलो हे बघा बरोबर तुम्ही किती लागते. आरामात 7 ते 8 किलो. 7 ते 8 किलो आरामात जाईल ना. हो. इथं बाजूला पण आहे. हे 5 किलो पर्यंत, 5 ते 6 किलो. म्हणजे असेल ना सर. हा, बिलकुल आराम. आणि म्हणजे काय होतं की समजा तुम्हाला किती इथं हा, Average इथं नाही, बघून या व्हरायटी मध्ये एवढे ते. 5 किलो ऍव्हरेज आहे. सरासरी 5 किलो निघालेले. सरासरी 5 किलो तरी येते. तर आपण 4 एकरामध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या लावलेल्या आहे. हा. हां, तर मग आपण प्रत्येक व्हरायटीचं पण बघितलं फळ, तर समजा माल तर एकदम उत्कृष्ट, एकदम क्वालिटीचा आहे की नाही. ओके. तर आता समजा तुम्ही मग कशी म्हणत होते की सरासरी तुम्हाला 50 टनाचं किती 50 4 एकर आहे. 4 टनाच्या पुढे जाईल. 4 एकर आहे, 50 टनाच्या पुढे म्हणजे तुम्हाला. मला याचा अनुभव नाही. अच्छा. हा. मी पहिल्यांदा लागवड केली. अच्छा. आता जेव्हा
खरंच तोडून सांगेल त्यावेळेस येईल. चालेल 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 त्यावेळेस आज 4 रांगांचा ऍव्हरेज काढता हम्म. तो 4 टन आलाय. तोही पूर्ण काढला गेलेला नाही, अर्ध्यात काढलाय. हा त्याचा 4 टनाचा तोडा झालाय. त्याच्यावरून एक अंदाज लावला. मिनिमम 50 टन तर अपेक्षित आहे, ओके मिनिमम. त्यापेक्षा फळांची साईज बघता जास्तच होईल असं वाटतंय. हा म्हणजे एक सरासरी तुम्ही फक्त एक सरासरी- अंदाज लावला की 50 टन प्लस. हो, ओके 50 टन पर्यंत तो येईलच. आपल्या ह्या वैदिकच्या माध्यमातून तुम्ही आपल्या परिसरातील पाचोरा तालुक्यातील किंवा आपल्या जळगाव जिल्ह्यातील जे शेतकरी किंवा थोडक्यात खानदेश भागातील जे शेतकरी आहे, तर त्यांना काय सांगू इच्छिता? काय आता रासायनिक पेक्षा तर हे इकडं शेतकऱ्यांना वळणं कधीही चांगली आणि काळाची गरज आहे. बरोबर आहे. तुम्ही कारण सर आपल्याला आता जमीन शेवटी जमीन टिकवायची. जिवंत ठेवायची. जमीन बरोबर आहे. जिवंत राहिले तर आपण जिवंत राहणार. 100%. हा. कारण रासायनिक तर सगळ्यांसाठीच घातक आहे. बरोबर आहे. जमिनीला तर आहेच आहे, हम्म, हम्म, आरोग्यासाठी घातक आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यासाठी आता वळणं गरजेची काळाची गरज आहे आता. काळाची गरज आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी थोड्या भागावरती वापरून पहिल्यांदा अनुभव घ्यायला पाहिजे. सुरुवात करा ना तुम्ही. समजा तुम्हाला 10 गुंठ्यानंच सुरुवात करा. बरोबर. नका करू, कोणी एखादी करणं करा. बरोबर आहे. आता मी रिस्क घेतली ना. हा मी तरी तुमच्या सांगल्याप्रमाणे तुमचा समजून घ्या, तुमच्या 50% पण जर दोष दिलेला नाही हा. बरोबर आहे. तरी मी खुश आहे. बरोबर आहे. आणि समजा 100% दिला असतं तर तुम्ही केव्हा हे अजून प्लस ज्याच्यामध्ये प्लसच असतात. ओके. मला ते पपईमध्ये लॉस झालेला होता. हा 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 मी म्हटलं मी 4 लाख खर्च केले, 1 लाख माझ्या हातात आले, 3 लाखाचं तर माझं म्हणजे जे टाकलेल्या पैशाचं नुकसान आहे. हम्म, हम्म, हम्म. पण ते जमिनीत एवढ्याची किती यायला पाहिजे होतं ते नुकसान नाही सांगत आहे. बरोबर आहे. तर म्हटलं मग आता परत त्याच्यावर आता अजून याच्यावरही खर्च करायचा. हम्म, हम्म. आणि शेतीचं आज असं झालं, एकरी कुठलंही पीक करायला जा 40 ते 60,000 रुपये पर्यंत खर्च होऊन जातो. होऊन जातो. बरोबर आहे. आपलेच पैसेच परत भेटतील का नाही भेटतील याची शाश्वती नसते. राहिली. बरोबर आहे. कुठलंही पीक करून बघा साहेब. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता खर्च करताना खूप इतका विचार करून करावा लागतो. हा 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 कॉन्फिडन्स पण तुम्ही आता जो 50,000 म्हणजे आपले 50 आणि मग प्लस येतील हा 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 ते आता आपण टाकलेले निघता का नाही, याची शाश्वती हाच नाही. प्रश्न फार अवघड झालेला आहे साहेब. मग त्यामुळेच आपलं शेतीकडे म्हणजे कसं आहे, अगदी शासनापासून तर सर्वसामान्य लोकांपर्यंत शेतीकडे कोणाचाच पाण्याचा दृष्टिकोन फार पॉझिटिव्ह नाही आहे. पॉझिटिव्ह नाही राहिला. मग आपण वैदिकच्या माध्यमातून हेच शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही वैदिकच्या माध्यमातून थोड्या भागावरती वापरून अनुभव घ्या. आहे की नाही? केव्हाही ज्याला खात्री नाही ना त्यानं अनुभव घेतल्याशिवाय नाही. बरोबर कसं आहे. आहे, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. म्हणताना बरोबर आहे. मग जर एसटीटी करायचं आहे तर मग नका करू 1 कर, तुम्ही 10 गुंठे करा. बरोबर आहे. एकदम बरोबर. नक्की फरक दिसल्यानंतर तो माणूस पुन्हा कोणाचा सल्ला घेणार नाही, डायरेक्ट दुकानावरच जाईल एसटीटी वैदिकची. बरोबर आहे. इथं त्याला रिझल्ट मिळणार ना 100%. आणि एक जाता जाता परत एक सांगतो, हा 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 एसटीटी प्लस जे वैदिक आहे ना, हम्म, हम्म, हे रामसर जे हम्म, हम्म, हे आमच्या शेतकऱ्यांसाठी एक वैदिक ऋषी मुनींचा अवतार घेऊनच जन्माला आले. बरोबर आहे. शेतीच्या शेतकऱ्यांसाठी आणि मातीच्या सुपीकतेसाठी बरोबर. ते अगदी ऋषी मुनींचा अवतार घेऊनच आलेले, म्हणून त्यांना हे सगळं वैदिक देण्याचं सुचलं. बरोबर. अगदी बरोबर. अगदी खूप एकदम योग्य जमिनीला जे पाहिजे होतं ते घेऊन आलेले. बरोबर आहे. आणि अक्षरशः म्हणजे किती प्रॉडक्ट हो, एकरी 3-3 किलो मध्ये एवढे भयानक रिझल्ट मिळणं काही जोक नाही साहेब. बरोबर आहे. हा? बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे सर. गरज काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. ते है की आता नाही? प्रत्येकानं काय आपलं आहे, काय कशापासून धोका आहे ते पाहायला. आपल्यालाही जगायचं आहे, समोरच्याला बी चांगलं अन्न खाऊ घालायचं आहे आणि आपली जमीन सुपीक माती ठेवायची. टिकवायची. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे हा विचार शेतकऱ्यांनी दूरदृष्टीचा केला पाहिजे. शेतकरी सगळ्यांसाठी पॉझिटिव्हच प्राणी विचारा, त्याच्या सगळ्या विरोधात आहे आज. बरोबर आहे. बरोबर आहे.